कळवण तालुक्यातील चनकापूर धरण परिसरात आज दिनांक 16 जानेवारी रोजी घडलेल्या एका गंभीर आणि धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। एकीकडे चनकेश्वर महादेवाची वार्षिक यात्रा मोठ्या उत्साहात सुरू असताना दुसरीकडे कोणतीही पूर्वसूचना न देता धरणातून अचानक पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने यात्रेकरूंमध्ये प्रचंड गोंधळ उडाला। सुदैवाने मोठी जीवितहानी टळली, तरी अनेक मोटारसायकली आणि वाहने पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले अशी माहिती समोर येते आहे। दरवर्षीप्रमाणे आजही चनकापूर धरण परिसरात चनकेश्वर महादेवाची यात्रा भरते। या यात्रेसाठी कळवण तालुक्यासह आसपासच्या भागातून हजारो भाविक मोठ्या श्रद्धेने उपस्थित असतात आणि यात्रा स्थळाजवळ धरणाचा सांडावा असल्याने प्रशासनाने विशेष दक्षता घेणे अपेक्षित असताना आज मात्र कोणतीही सूचना, इशारा किंवा ध्वनी प्रणालीद्वारे माहिती न देता अचानक मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले। या अनपेक्षित पाण्याच्या प्रवाहामुळे यात्रास्थळी एकच धावपळ उडाली। अनेक भाविक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळताना दिसून आले। काही मोटारसायकली थेट पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या। क्षणभर परिस्थिती अत्यंत गंभीर बनली होती। सुदैवाने वेळेत भाविकांनी सावधगिरी बाळगल्याने मोठी दुर्घटना टळली। या घटनेनंतर धरण व्यवस्थापनेवर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला। विशेष म्हणजे संबंधित विभाग प्रमुख निकम हे घटनेनंतर फोनवर नॉट रिचेबल असल्याने नागरिकांचा रोष अधिकच वाढला। यात्रा सुरू असल्याची पूर्वकल्पना असतानाही अशी बेजबाबदार कृती केल्याने धरण प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आलेला आहे। या प्रकरणाची माहिती मिळताच डॉक्टर कश्मीरा संखे यांनी घटनेची सखोल चौकशी केली जाणार असल्याचं सूत्रांकडून समजत आहे। दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिक आणि भाविकांकडून करण्यात येते आहे। दरम्यान कळवण तालुक्यातील कळवण परिसरात प्रशासनाच्या हलगर्जीपणाने भाविकांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याचा आरोप होत असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी सर्व स्तरातून होते आहे। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सागर मोर, पुणे। आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट, किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर, MD मेडिसिन, DNB नेफ्रोलॉजी, ESE नेफ्रोलॉजी, युरोपियन रिनल असोसिएशन EDTA दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील। तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा। किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे: सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सूज येणे, चेहऱ्या किंवा पायावर सूज येणे, रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार, तरुणपणी उच्च रक्तदाब, रक्तातील युरिया क्रिएटिनचे प्रमाण वाढणे, लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे, लघवी करताना त्रास होणे। शिर्डी कोपरगाव रोड, कोकमठाण, कोपरगाव।